नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. काल महापालिका निकाल लागलेत. जे काही झालं त्यामुळे अनेकांना अचंबा वाटतोय, हे असं कसं झालं. परंतु भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहानुभूतीदार मतदारांना मात्र हे असंच व्हायचं होतं, अशी प्रतिक्रिया उमटली. नाशिकचा विचार केला गेल्यास गेले काही दिवस भारतीय जनता पक्षामध्ये जे जे काही चाललं होतं त्यामुळे मतदार नाराज होते, त्यांचे सहानुभूतीदार सुद्धा नाराज होते. तपोवनाचा प्रश्न नाशिककरांनी उचलून धरला होता, ज्यामध्ये सर्वाधिक भारतीय जनता पक्षाला मानणारा वर्ग होता. गुन्हेगारांना तिकीट दिल्या गेली, एबी फॉर्मची पळवापळवी झाली, इतर पक्षातल्या अशा लोकांना पक्षात घेतलं गेलं का ज्यांना स्थानिक आमदारांचा प्रचंड विरोध होता, रडारड झाली. एवढं सगळं घडल्यानंतर भारतीय जनता पक्षानं गेल्या वेळेपेक्षाही चांगलं यश मिळवलं. हे नेमकं काय आहे अनेकांना कळत नाहीये. अगदी माध्यमांनी देखील भारतीय जनता पक्षाला फटका बसू शकेल आणि शिवसेना शिंदे गटाला लाभ त्याचा होईल असं वाटत होतं किंवा असं सांगितलंही होतं. प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षानं नेहमीपेक्षा चांगला विजय मिळवला. हे काय जे काही झालंय त्याची कारण मीमांसा वेगवेगळ्या पद्धतीने होत राहील. कुठे काय झालं, प्रभाग न्याय गेलं तर खूपच वेगवेगळी उत्तरं कदाचित मिळतील. परंतु एक स्पष्ट आहे त्यात की पूर्वी जसं काँग्रेस दगडधोंड्यांना जरी निवडणुकीत उतरवलं किंवा काँग्रेसच्या नावाचा शेंदूर दगडधोंड्यांना फासला तरी ती माणसं निवडून जात असं म्हटलं जायचं. तीच जागा म्हणजे ज्याला आपण कॉपी कॅट म्हणता येईल अशी आता भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत झालंय. आणि हा पक्ष आता तळागाळात रुजलाय आणि त्याच्यावर किंवा त्याच्या सहानुभूतीदार मतदारांवर इतर कोणत्याही घटकांचा काहीच परिणाम होत नाही असं साधारणतः लक्षात येत आहे. नाशिकमधले जे जे प्रश्न होते गेले 7-8 वर्षाचे, म्हणजे अगदी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेऊन नाशिकच्या विकासाचा दिलेला शब्द असो किंवा एकूणच नाशिकच्या विकासाचे मुद्दे असो, सगळे मुद्दे बाजूला पडले. झालं काहीच नाही नाशकात. किंबहुना विकासाच्या सुवर्ण त्रिकोणातील नाशिक असं ज्याचा उल्लेख केला गेला ते नाशिक हळूहळू करता 4-5व्या क्रमांकावर घसरलं. नागपूरनी पुढे झेप घेतली. छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा उद्योग आलेत. नाशिकचं नेमकी उलटी गंती झाली यामधल्या काळामध्ये. नाशिकहून उद्योग बाहेर गेले, प्रश्न नाशिकचे खूप वाढले, समस्या वाढल्या. असं असतानाही भारतीय जनता पक्ष मात्र त्याची घोडदौड ही इतर पक्षांना रोखता आली नाही. प्रचारांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नाकर्तेपणाचा विरोधी पक्षांनी समाचार घेतला. अनेक मुद्दे प्रचारात आले. परंतु स्वबळावर लढवून भारतीय जनता पक्षानं जे यश मिळालं ते मात्र कौतुकास्पद आहे असंच आता म्हणावं लागतंय. याला कारण भारतीय जनता पक्षाची केडर बेस्ड यंत्रणा हे पहिलं आपल्याला मान्य करावंच लागतं. बंडखोरी आजी भरपूर झाली भारतीय जनता पक्षात. अनेक लोक नाराज झाले. इतर पक्षातून आलेल्या लोकांमुळे पक्षात एक प्रकारची अस्वस्थता होती. असं सगळं असलं तरी भारतीय जनता पक्षाचा मतदार कुठल्या भूलथापांना बळी पडत नाही आणि कुठल्या इतर बाह्य घटकांमुळे अस्वस्थ होत नाही. किंबहुना तो अस्वस्थ जरी झाला तरी मत मात्र तो कमळ ही निशाणी यालाच देतो. जसं पूर्वी पंजा हा काँग्रेसची निशाणी होती किंवा तत्पूर्वी गायवासरू ही निशाणी होती, तत्वतच भारतीय जनता पक्षाचं कमळ हे निशाणच पक्षाच्या मतदारांना दिसतं आणि त्यापुढे ते उमेदवारांचा विचार करत नसावेत असं आता सलग काही विजयांमुळे आपल्याला असं म्हणता येत आहे. नाशिकमध्ये सुद्धा तेच झालंय. सगळ्या गोष्टी घडूनही भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला. त्याच्या कारणांपैकी हे एक महत्वाचं कारण. दुसरं म्हणजे पक्षाचे नेते गिरीश महाजन ज्यांनी ज्या पद्धतीनं एक हाती हा सगळा डोलारा उभा केला, ज्यामध्ये त्यांना स्थानिक आमदारांना नाराज करावं लागलं, नाशिककरांना अंगावर घ्यावं लागलं, तपोवन प्रकरणामध्ये झाडं तोडावीच लागतील अशी भूमिका त्यांनी घेतली, ज्याच्यामुळे प्रचंड विरोध झाला. तो इश्यू बनतो की काय असं वाटायला लागलं. परंतु त्याला त्यांच्याकडे लगेच पर्याय होता. 20,000 झाडं त्यांनी आंध्र प्रदेशातून आणली, त्याची लागवड सुरू केली. इतर पक्षातले त्या भागातले ठाणेदार म्हणजे ज्याला प्रभावशाली नेते आहेत त्यांना कुठलाही विचार न करता आपल्या पक्षात घेऊन त्यांनी
त्या जागा भक्कम करत गेले. राजकारणात असावा लागणारा लवचिकपणा जो आहे तो गिरीश महाजन यांनी दाखवला. म्हणजे अगदी सुधाकर बडगुजर असतील, दिनकर पाटील असतील, शाहू खैरे असतील, विनायक पांडे असतील, यतीन वाघ असतील, ही सगळी इतर पक्षातली मंडळी ज्यांचा त्यांच्या भागामध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे, अशांना गिरीश महाजनांनी पायगाड्या घातल्या, त्याच्याहून त्यांच्यावर टीका झाली. परंतु सत्ता मिळवणं आणि त्यांनी सुरुवातीपासून 100+ नारा दिला होता. त्यामुळे त्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते त्यांनी केलं. त्यांना अर्थातच पक्षाचा खंबीर पाठिंबा होता. देवेंद्र फडणवीस त्यांच्या मागे ठामपणे उभे होते. स्थानिक आमदारांनी कमालीच्या तक्रारी करूनही देवेंद्र फडणवीस असतील, रवींद्र चव्हाण असतील प्रदेशाध्यक्ष, यांनी गिरीश महाजनांना बोल लावला नाही. आणि त्यामुळेच या विजयाचं मला असं वाटतं का सर्वाधिक श्रेय आपल्याला गिरीश महाजन यांना द्यावं लागेल. त्यांनी केवळ नाशिकमध्येच विजय मिळवला असं नाही, त्यांनी जळगाव आणि धुळे या उत्तर महाराष्ट्रातल्या आणखी 2 महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता मिळवून दाखवली आहे. पूर्वी त्यांना संकट मोचक म्हटलं जायचं. भारतीय जनता पक्षाला जिथं संकटाला तोंड द्यावं लागलं तिथे गिरीश महाजन धावून गेले आणि त्यांनी पक्षाला वाचवलंच नव्हे तर आणखी पुढे नेलंय. आता मात्र ते नाशिकच्या बाबतीत सुपर हिरो ठरलेत. कारण चहूबाजूने आणि पुन्हा पक्षाने त्यांना घेरलेलं असताना त्यांनी चक्रव्यूहातून अगदी आरामात बाहेर पडावं अशा पद्धतीनं बाहेर पडले आणि पक्षालाही त्यांनी वर घेऊन गेले. आता या संदर्भात इतर पक्षांचं काय, तर शिंदे गटाची बऱ्यापैकी चलती दिसत होती. भारतीय जनता पक्षातून नाराज झालेले, ज्यांना तिकीट मिळाले नाही अशा लोकांना ऐनवेळेस शिंदे गटानं आपल्या पक्षात घेतले, उमेदवारी दिली. इतर पक्षातले अनेक जण शिंदे गटाने घेतले होते, त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कागदावर तरी भारतीय जनता पक्षापेक्षा शिंदे गट हा ताकदीचा वाटत होता. त्यांची चर्चाही जास्त होती. परंतु त्यांचं यश हे खूपच मर्यादित राहिलं. त्याला पुन्हा कारण भारतीय जनता पक्षाच्या सहानुभूतीदार मतदार असंच आपल्याला करता येईल. ज्या ठिकाणी पूर्वीच्या शिवसेनेची ताकद होती तिथं शिंदे गटाला थोडंफार यश मिळालं, परंतु ते फार काही करू शकले नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी निवडणूक लढवली किंवा भारतीय जनता पक्षाशी युती करण्यासाठी त्यांनी ज्या जागांची मागणी केली होती ती भारतीय जनता पक्ष मान्य करायला तयार नव्हता. कुठेतरी भारतीय जनता पक्षाला ग्राउंड रियालिटी जी म्हणता येईल किंवा जमिनीवर आपण कुठे आहोत याची कल्पना आली होती. त्यामुळे ते त्यांना 30 ते 35 जागांच्या पुढे द्यायला तयार नव्हते. आणि निकालातून जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाला 26 जागा मिळालेल्या आहेत आणि अजित पवार गटाला 4. त्यांची युती झाली होती, त्यामुळे त्यांना 30च जागा मिळाल्या आहेत. म्हणजे किती दूरचा विचार करून भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत डावपेच आखले हे बघता येतं. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे एकत्र आले तरी देखील त्यांना 30 जागाच्या पुढे जाता आलं नाही. त्या तुलनेत शिवसेना ठाकरे गट जो आहे आणि मनसे त्यांच्या बरोबर होते आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस असे बरेच जण त्यांच्या बरोबर होते. त्या आघाडीला ज्याला आपल्याला म्हणता येईल त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटानं सर्वाधिक 15 जागा मिळवल्या. मनसेला एकाच जागेवर समाधान बाळगलं. शरद पवार गटाचा सुपडा साफ झाला आणि काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. म्हणजे 15 आणि 16 आणि 3 19 आणि एक अपक्ष मुकेश शहाणे यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की ज्यांच्या बाबतीत अतिशय गोंधळाची परिस्थिती त्या काळात झाली. कारण की त्यांना भारतीय जनता पक्षाने एबी फॉर्म दिला. त्याच वेळेस सुधाकर बडगुजर यांच्या चिरंजीवांना एबी फॉर्म दिला गेला, परंतु बडगुजरांनी एबी फॉर्म आधी भरल्यामुळे नियमाप्रमाणे मुकेश शहाणेंचा अर्ज बाद झाला आणि त्यांना अपक्ष उभं राहावं लागलं. त्यांना पक्षानं भरपूर विनंती केली, परंतु त्यांचं आणि बडगुजरांचं जो 36 आकडा आहे त्यामुळे त्यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यांना अखेरच्या क्षणी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेनं पाठिंबा दिला होता आणि ते प्रचंड बहुमताने निवडून देखील आले. नाशिक महापालिकेत एकमेव अपक्ष ते निवडून आले आणि मोठ्या प्रमाणात निवडून आले. त्यामुळे अशा प्रकारे विरोधी पक्षांची जी एकूण संख्या आहे ती मर्यादित राहिली. परंतु शिवसेना ठाकरे गटाकडे काहीच नव्हतं. म्हणजे त्यांचे नेते दत्ता गायकवाड आणि माजी आमदार वसंत गीते ही 2 माणसं सोडली तर शिवसेना ठाकरे गटाकडे काही म्हणजे प्रचाराला माणसं नव्हती. वरतून फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एक सभा झाली ज्याचा त्यांना जो काही दिसतो तो फायदा झालेला दिसतोय. परंतु या व्यतिरिक्त
कार्यकर्ते नाही, नेते नाही, प्रचार जेमतेम, पैसा तर नाहीच. अशा एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जे काही यश मिळवलं, मला असं वाटतं ते त्यांचा उत्साह वाढवणारा निश्चितच आहे. नाशिक रोड हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. शिवसेना दुभंगल्यानंतरही ठाकरे गटाला तिथं तब्बल 10 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे हे यश दुर्लक्षून चालणार नाही. भावी काळामध्ये शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा काहीतरी आत्मविश्वासानं पुढे जाण्यासाठी हे बळ निश्चितच उपयोगी पडेल. ओव्हरऑल आपण जर विचार केला तर पुन्हा एकदा नाशिकच्या या कुंभनगरीमध्ये भारतीय जनता पक्षानं दणदणीत यश मिळवून सिंहस्थाच्या दिशेनं आम्हीच कसे योग्य आणि नाशिकच्या विकासासाठी बांधील आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निर्विवाद विश्वास टाकलेला आहे. आता आणखी काही दिवसांनी आपल्याला सिंहस्थाला तोंड द्यायचं आहे आणि त्या काळात नेमकं काय होईल हे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण साधारणतः 30,000 कोटीची कामं नाशिकच्या सिंहस्थासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रस्तावित केलेली आहे आणि त्या जोरावर नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प गिरीश महाजन आणि भारतीय जनता पक्ष यांनी सोडलाय. मला असं वाटतं त्यांच्या विजयात या नियोजनाचा देखील फार मोठा वाटा आहे. हे त्यांचे जे संकल्प आहे ते नाशिककरांच्या भल्याचे राहोत आणि भविष्यामध्ये त्यांनी नाशिकला दत्तक घेतल्याचा जो काही घोषणा केलेली आहे ती सत्यात उतरो आणि नाशिकचं जे नाव महाराष्ट्रात मुंबई पुण्यानंतर घेतलं जात होतं ते किमान आता नागपूर नंतर तरी त्याचा नावाचा विचार व्हावा विकासाच्या बाबतीत, अशी अपेक्षा नवीन सर्व नगरसेवकांना देशदूत परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. नाशिकचा जो काही विकास आहे तो सार्वजनिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने व्हावा. नाशिकची वाहतूक कोंडी असेल, नाशिकचे पर्यावरणाचे प्रश्न असेल, नाशिकचा अजूनही असलेला पाण्याचा प्रश्न असेल, या सगळ्यांकडे या सर्व नगरसेवकांनी लक्ष द्यावं आणि नाशिकला पुन्हा एका नव्या उंचीवर नेऊन जावं हीच सदिच्छा. नमस्कार.